नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्ही सर्वांनी आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरती असलेले मोठमोठे प्राचीन बुरुज बघितले असाल, पण आज मी तुम्हाला गडावरती असलेला असा एक भव्य प्राचीन बुरुज दाखवणार आहे. त्या बुरुजावरती राजांच्या काळामध्ये खूप मोठी लोखंडी तोफ बसवली जात होती, पण ती तोफ बाकींच्या बुरुजासारखी नव्हती. बाकींच्या बुरुजांच्या वरती तोफ एका कोण्यामध्ये किंवा मधोमध फिक्स केली जात होती, पण ह्या बुरुजावर असलेली ही तोफ 90 डिग्रीमध्ये फिरत होती. दुश्मन कोणत्याही कोण्यामधून आला त्या ठिकाणी तोफ फिरवून दुश्मनावरती हमला केला जात होता आणि ह्यामुळे गडाचा 50% भाग सुरक्षित राहत होता. तुम्ही विचार करा, राजांच्या काळामध्ये पण एवढ्या ॲडव्हान्स लेवलची टेक्नॉलॉजी कशी यूज केली आणि कशी बनवली हे आपल्याला प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन बघावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावरती जाऊन पन्हाळगडाच्या उजव्या साईडला असलेल्या काली भव्य बुरुजावर प्रवेश करावा लागणार आहे. हा बुरुज मोठमोठ्या दगडांनी बनवलेला आहे आणि एवढ्या उंच बुरुजावरती राजांच्या काळामध्ये भव्य लोखंडी तोफ चढवून त्या तोफेला 90 डिग्रीमध्ये कशी फिरवता येत होती हे देखील आपल्याला तिथे गेल्यानंतर बघायला मिळणार आहे. तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, मग तुम्हाला देखील समजेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जात होता. आता आपण पन्हाळगडाच्या उजव्या साईडला असलेल्या काली बुरुजाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया. काली बुरुजाच्या दिशेने जाण्यासाठी पन्हाळगडाच्या उजव्या साईडला असलेल्या ह्या दरवाजामधून आपल्याला पुढे जावं लागतं आणि हा दरवाजा दगडामध्ये कसा बनवलेला आहे बघू शकता. या कमानीमधून पुढे गेल्यानंतर आपल्याला समोर एक दगडी चौकट देखील बघायला मिळते. या चौकडीमध्ये खूप मोठा लाकडी दरवाजा बसवला जात होता आणि त्या दरवाजाला पाठीमागून लाकडी होंडक्याने सपोर्ट दिला होता आणि ही होंडके ह्या होलामध्ये घातली जात होती. आणखी आतमध्ये गेल्यानंतर इथून पुढे आपल्याला गडाची तटबंदी बघायला मिळते. मोठमोठ्या दगडांनी बांधलेली ही तटबंदी सध्या उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत पडलेली आहे. बघा, खूप दूरपर्यंत ही तटबंदी पसरलेली आहे आणि या तटबंदीच्या कडेकडेने आपल्याला चालत काली बुरुजाजवळ पोचावं लागणार आहे. पण ह्या तटबंदींना बघितल्यानंतर आपल्याला राजांच्या काळातील बांधकाम एवढ्या मोठमोठ्या दगडांनी कसे केले जात होते हे समजते. पण मला महाराष्ट्र शासनाला एकच रिक्वेस्ट करायची आहे, बाबांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गड किल्ले दुरुस्त करा, ह्या तटबंद्या, हे बुरुज दुरुस्त करा. त्यामुळे आपल्या भावी पिढ्यांना महाराजांचे पराक्रमाच्या निशाणी बघायला मिळतील आणि हे किल्ले अनेक वर्ष सुरक्षित राहतील. कारण ह्या किल्ल्यांच्या तटबंदी आता पडायला सुरुवात झालेल्या आहेत. अनेक वर्षापासून या कशा उभ्या राहतील? पाऊस, वारा, उन्हामुळे यांच्यावरती परिणाम होत आहे. आपण पुढे आल्यानंतर आपल्याला आणखी एक या ठिकाणी बुरुज बघायला मिळतो. ह्या बुरुजापासून कडेकडेने आपल्याला आणखी थोडं अंतर चालावं लागणार आहे. बघू शकता तुम्ही, दगडी बांधकाम मोठमोठ्या दगडांनी एकावर एक कसे रचलेले आहे आणि वरती तोफ ठेवण्यासाठी जी जागा आहे त्याच्या निशाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि या तटबंदीने पुढे जात असताना मला वाटेमध्ये अनेक करवंदाची झुडपे देखील बघायला मिळाली आणि त्याला करवंदे भरपूर लागलेले आहेत. आणि या करवंदाच्या झाडापासून पुढे जाताना मला एक निवडुंगाचे झाड दिसले आणि त्या झाडाला फळे पण लागलेली आहेत. तुम्ही निवडुंगाचे झाड कधी बघितले आहे का आणि त्याची फळे कधी खाली आहेत का? मला कमेंट करून नक्की सांगा. हे आहे ते निवडुंगाचे झाड आणि ह्याला एक फूल पण लागलेलं आहे. बघा, सध्या याची फळे कच्ची आहेत आणि काही पिकून पण सुकून गेलेले आहेत, कारण यांना खाण्यासाठी या ठिकाणी कोणीही पर्यटक येत नाहीत. बघा या बुरुजाची काय अवस्था झालेली आहे. असे बुरुज जर दुरुस्त केले असते तर या ठिकाणी पर्यटक आले असते आणि या ठिकाणी येण्यासाठी कोणताही मार्ग नाही. अडचणीमधून
यावं लागतं. आता आपण राहिलेला बाकीचा प्रवास पूर्ण करून काली बुरुजावर पोचूया. मित्रांनो, दगडी तटबंदीच्या कडेकडेने चालत चालत फायनली मी काली बुरुजाच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलेलो आहे. हे काली बुरुजाचे प्रवेशद्वार आहे. आता आपण शिड्या चढून वरती जायचं आहे आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असलेला काली बुर्ज मोठमोठ्या दगडी तोफांना कसा फिरवत होता हे प्रत्यक्षात त्या किल्ल्याच्या बुरुजावर जाऊन बघायचं आहे. आता आपण डायरेक्ट ह्या बुरुजावर चढायला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता बुरुजाचे प्रवेशद्वार म्हणजे बुरुजाच्या समोर या ठिकाणी एक पहारेकरी पहारा देत होता, ती जागा आहे. आणि हा आहे काली बुर्ज. गोलाकार रचलेला मोठमोठ्या दगडांनी बनवलेला हा बुर्ज कसा दिसत आहे तुम्ही बघू शकता. वरती जाण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या आहेत. मोठमोठे दगड चौकोनी आकारामध्ये फोडून पायऱ्या बनवलेल्या आहेत. आणि इथून वरती आल्यानंतर आपल्याला समोर असलेला पावनगड देखील बघायला मिळतो. समोर आहे पावनगड आणि ह्या गडाची सुरक्षता ह्या काली बुरुजामुळे पण होत होती. आणि खाली गडाची तटबंदी आहे. या तटबंदीने आपण चालत चालत वरती आलो. आणि वरती जाण्यासाठी कुठेही पायऱ्या नाहीत. या पायऱ्या आहेत ह्या अर्ध्यापर्यंत आहेत. आणि या ठिकाणी एक मोठा दगड ठेवलेला आहे. नंतर ह्या दगडावरून पाय ठेवून आपल्याला ह्या बुरुजावर चढावं लागतं. आणि बुरुजाच्या वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वरती मोठमोठे दगड सप्पई हातरलेले बघायला मिळतात. आणि या ठिकाणी अर्ध्या चंद्राच्या आकाराचे पण दगड रचलेले आहेत. हे काय आहे आपल्याला माहीत नाही, पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे राजांनी ह्या काली बुरुजावरती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करून तोफ बसवली होती. बघा ह्या ठिकाणी हे होल आहे. ह्या होलामध्ये तोफेचा मागचा भाग म्हणजे तोफेला मागे एक टोक असायचे, ते टोक ह्या होलामध्ये बसवले जात होते. आणि त्यानंतर तोफेचा पुढचा भाग ज्या ठिकाणी एक मोठे लोखंडी किंवा दगडी चाक बसवले जात होते, ते चाक ह्या चरीमध्ये बसवून तोफ ह्या चरीमधून अशीच 90 डिग्रीमध्ये फिरवली जात होती. ही खोल चर बघून तुम्हाला अंदाज आला असेल तोफ किती मोठी आणि भव्य असणार आहे. म्हणजे ह्या कोण्यापासून असाच पावनगडाचा दुसरा कोना आणि पन्हाळगडाचा आणखी एक कोना या किल्ल्यामुळे सुरक्षित राहत होता. पण मित्रांनो, वरती येताना पायऱ्या नाहीत. पण राजांच्या काळामध्ये ह्या काली बुरुजावर ही तोफ कशी चढवली असेल तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, कारण माझ्या काही लक्षात येईना. कारण एवढ्या मोठ्या बुरुजावर खूप मोठी लोखंडी तोफ कशी चढवली जात होती हे आपल्या लक्षात येईना, कारण वरती येण्यासाठी कुठेही पायऱ्या नाहीत. ज्या पायऱ्या आहेत त्या अर्धवट आहेत. मग तुम्ही विचार करा आणि मला सांगा. आणि समोर आहे पन्हाळगड. आणि या गडावर असलेल्या काली बुरुजाचे बांधकाम बघितल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बांधकामे कशी केली जात होती हे समजते. बघा मोठमोठे दगड व्यवस्थित आकारामध्ये कसे रचलेले आहेत. आणि या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मागे आल्यानंतर इथून आपल्याला तोफ कशी फिरवली जात होती हे समजते. बघा म्हणजे तोफ इथून अशीच 90 डिग्रीमध्ये अशीच फिरवली जात होती. त्यासाठी अनेक मराठा मावळे तोफेला फिरवत असणार आहेत. आणि ज्या ठिकाणी हा गोलाकार भाग आहे तो खूप मोठा दगड आहे. आणि या चरीमध्ये उतरून बघूया किती खोल ही चर आहे. ह्या चरीमध्ये उतरल्यानंतर आपल्याला समजते म्हणजे या चरीमध्ये कमरेपर्यंत खाली गेलेलो आहे. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता ही चर किती मोठी आहे. मी आता तुम्हाला दाखवतो मी या चरीमध्ये किती घुसलेलो आहे. तुम्ही बघू शकता कमरे एवढा या चरीमध्ये मी घुसलेलो आहे. आणि ही चर
अडचणीने भरलेले आहे, तरीसुद्धा या ठिकाणी मी गेलो, चप्पल अडकत आहे गवतामध्ये. पण ही चर भरपूर खोल आहे, याच्यावरून आपला अंदाज लावता येईल. या चरीमध्ये जे तोफेचे चाक बसवले जात होते आणि तोफ ह्या टोकापासून अशीच मोठी आणि भव्य असणार आहे. हे सर्व आपल्याला या ठिकाणी आल्यामुळे बघायला मिळाले. मित्रांनो, पन्हाळगडाच्या उजव्या साईडला असलेल्या दरवाजामधून मी बाहेर प्रवेश केला आणि मोठमोठ्या दगडी तटबंदीच्या कडेकडेने चालत चालत अडचणीमधून या काली बुरुजावरती चढलो. हा बुरुज मोठमोठ्या दगडांनी गोलाकार कसा बनवलेला आहे, दगडाला कसा फोडून एका व्यवस्थित तऱ्हेने सेट केलेले आहे हे मी तुम्हाला दाखवले. आणि या बुरुजावरती चढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्वत्र सपाट दगड रचलेले बघायला मिळतात. ह्या दगडांना बघितल्यानंतर तुम्हाला असे वाटेल जणू काय आता घरामध्ये आपण फरशी काढतो एकदम प्लेन, तसेच हे दगड एका प्लेन तऱ्हेने पसरलेले आहेत आणि अनेक वर्षापासून आहे तसे व्यवस्थित बसलेले आहेत. या बुरुजाच्या चारी बाजूने मी फिरलो, पण मला कुठेही वरती येण्यासाठी पायऱ्या दिसल्या नाहीत. बुरुजाच्या खाली पायऱ्या आहेत, त्या ठिकाणी मोठा दगड ठेवलेला आहे आणि त्या दगडावर पाय ठेवून आपल्याला वरती यावं लागतं. पण मी विचार केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खूप मोठी लोखंडी तोफ या काली बुरुजावर बसवली जात होती आणि त्या तोफेमधून दुश्मनावरती हमला केला जात होता. पण त्या काळामध्ये ह्या बुरुजाच्या वरती तोफ कशी चढवली असेल, का वरती येण्यासाठी कुठेही पायऱ्या नाहीत. मग तुम्हीच विचार करा, त्या काळामध्ये कोणतेही आधुनिक क्रेन किंवा आधुनिक मशिनरी नव्हत्या, मग खूप मोठी लोखंडी तोफ ह्या बुरुजावर कशी आणली असेल. आणि तोफ आता सध्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही, पण तोफ कशी बसवली जात होती त्याच्या निशाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि तुम्हाला प्रत्यक्षात मी दाखवल्या ही तोफ 90 डिग्रीमध्ये कशी फिरवली जात होती. या ठिकाणी आल्यामुळे राजांच्या काळातील बांधकामे कशी होती हे आपल्याला बघायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग त्यावेळी कसा केलेला आहे हे देखील आपल्याला आता बघायला मिळाले. या तटबंदीची सरकारने दुरुस्ती केली पाहिजे. हा काली बुरुज अशा ठिकाणी आहे, या ठिकाणी भरपूर अडचण आहे आणि या बुरुजाची स्वच्छता झाली पाहिजे. ज्या ठिकाणी बांधकाम पडलेले आहे त्याची दुरुस्ती झाली पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी भरपूर पर्यटक येतील. या ठिकाणी पर्यटक कमी येतात कारण येण्यासाठी कुठेही वाट नाही, तटबंदीने अडचणीमधून या ठिकाणी यावं लागतं. तुम्ही देखील कधी या ठिकाणी आला तर तुम्हाला हे सर्व काही बघायला मिळू शकतं. मी या ठिकाणी येऊन या काली बुरुजावर येऊन तुम्हाला सर्व काही दाखवलं. त्यावेळी ही तोफ कशी फिरवली जात होती त्याच्या निशाणी तुम्हाला बघायला मिळाल्या. या ठिकाणी येऊन मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.